कारण मला यायला एक 5 मिनिटाचा वेळ अधिक लागला बरं का. मी क्षमा दिलगिरी व्यक्त करतो. त्याचं कारण सांगतो. दुपारची कीर्तन सेवा खूप दूर होती, मुखेडीच्या पलीकडे होती. जवळपास मला प्रवास करण्यासाठी 400 किलोमीटरचा अंतर लागला. 350 पावणे 400 किलोमीटर. आणि तेवढ्याही प्रवासातून येऊन या ठिकाणी वेळेवरती मी येण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि वेळेवरती आलो. माझ्यासोबत जे आलेले आहेत असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे माझे परमस्नेही परमादरणीय सिद्धेश्वर महाराज तेही उपस्थित आहेत. मुसळे, मोळवणवाडी, श्री संत माधव मामा संस्थान मोळवण, खूप मोठं संस्थान आहे माधव मामांचं. त्या संस्थानहून धाकटं मोळवण त्या ठिकाणी त्याहून माझ्यासोबत आले. दिवसभर माझ्या प्रवासात सोपे सहज आहेत. आणि जवळपास 4 तास म्हणजे आम्ही 400 किलोमीटरचा प्रवास जवळपास केला. आणि त्या प्रवासामध्ये किंचितही आम्ही पोटात फक्त वाटेने 3 ठिकाणी आम्ही डिकाशन चहा घेतला. आणि दादांनी आमच्या येतानाच विचारलं, महाराज वेळ होत आहे, तुम्ही कीर्तनाच्या अगोदर जेवण करणार का नंतर? वक्त्याचं कर्तव्य आहे दादा वेळेवरती कीर्तन करणं. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त वेळेवरती कीर्तन करणारा एकच महात्मा आपल्याला पाहायला मिळतो, श्री हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक. यांना वेळेचं थोडंही तारतम्य जमतच नाही. आणि त्यांच्या नियमाने त्यांच्या अनुषंगाने मीही माझ्या वेळेवरतीच मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुमचा जास्त वेळ अजिबात घेणार नाही. जरी मी उपाशी असलो तर भगवान बाबांच्या आशीर्वादाने मला इथं आल्या आल्या शक्ती प्रदान प्राप्त झाली. विठाला विठाला विठाला. हो, इथं आल्या आल्या भूकच कुठं गेली कळालं नाही. कारण काय असतं, त्या भूमीचं ताकद असते. भूमीचे मार्दव्य कोंब सांगतं काय भूमीमध्ये ताकद आहे. म्हणून इथं आल्या आल्या ताकद कळाली भूमीची बरं का. म्हणून पुनश्च एकदा मी सर्वांनाच धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. ज्यांनी आत्ता चाल म्हटली असे श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे आघाव महाराज तेही उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. श्री हरिभक्तीपरायण दत्ता महाराज तेही उपस्थित आहेत. आणि ज्यांनी मृदंगाच्या तालावरती अख्खा आपलं खळेगाव नगरी दुमधुम टाकत आहेत असे श्री हरिभक्तीपरायण महेश महाराज त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सर्वच लहान वारकरी संप्रदायातील सर्वच वारकऱ्यावरती नितांत प्रेम करणारे मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि वारकरी शिक्षण संस्थेतील सर्वच विद्यार्थी कोण्या संस्थेतील आहेत? माऊली वारकरी शिक्षण संस्था. मी धन्यवाद देतो. का धन्यवाद देतो ऐका. त्याचं कारण एकच सांगतो, सध्याच्या या कलियुगामध्ये माणसाची गरज आहे. सध्या या कलियुगात माणसाची गरज आहे. एखाद्या वेळेस हे लेकरं IAS अधिकारी होतील का नाही हे सांगता येणार नाही. एखादा मुलगा एखादी वेळेस ताल महर्षी होईल का हे नाही हे सांगता येणार नाही. एखाद्या वेळेस हा मुलगा या संस्थेतील मुलं पंडित गायनाचार्य होतील का नाही हे सांगता येत नाही. पण आयुष्यभर कसं संस्कारिक जीवनातून जगावं आणि मनुष्य म्हणून कसं जगावं याची मात्र पोच पावती आपल्या समोर निश्चित कळणार आहे बरं का. लक्षात असू द्या, लक्षात असू द्या. आजकाल या कलियुगामध्ये माणसांची गरज आहे दादा, माणसांची गरज आहे. कारण का क्षणाला माणूस लबाड बोलत आहे. मला मग दादांचा फोन आला, महाराज कुठपर्यंत आलोत? जवळपास होतो, पण मोबाईल एक अशी वस्तू आहे जवळ बी आली तर लांबच सांगती बरं का. हा, जवळ असलं तरी लांबच सांगती. पण वेळेवरती कार्यक्रम होईल, लक्षात असू द्या. या पवित्र अशा पर्व काळावरती हा कार्यक्रम साजरी होत आहे. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं जे क्षेपण होत आहे ना
या कार्यक्रम जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे, मुक्ताई चॅनलच्या माध्यमातून, आदिशक्ती मुक्ताई ज्या चॅनलचं नाव आहे, आज तेही उपस्थित आहेत. त्यांनी फोन केला, महाराज तुमचं कीर्तन दिसतंय आजच्या पत्रिकेमध्ये, आवर्जून येणार आहेत. मी म्हणलं धन्यवाद, मुक्ताई मातेचा आशीर्वाद आहे म्हणून मीही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं अवश्य या. माझ्या अगोदर ते हजर झाले म्हणून सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष मंडळींना मी धन्यवाद देतो, माता भगिनींना, आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला विठाला. या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय संत जीवनाची विशेषता प्रतिपादन करतात. मुख्य विषय पाहायचा झाला, भगवान बाबांचं जर आपल्याला वर्णन जर पाहायचं झालं तर मी माझ्या वाणीतून वर्णन करू शकत नाही. का? महान विभूती संत म्हणजे भगवान बाबा. भगवान बाबांचा प्रसंग एक तुमच्या समोर टाकून मी पुढे अभंगावरती जाण्याचा प्रयत्न करतो. भगवान बाबांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले. भगवान बाबांच्या जन्मापासून भगवान बाबा जाण्यापर्यंतचा क्षण जर पाहिला ना, कधी जर वाचन केलं ना, आपल्याला बरंच काही सांगता येईल. 7 दिवस जरी भगवान बाबांच्या चरित्रावरती जरी कथा केली ना, तरी वाणी आपली अपुरी पडेल बरं का. कारण एवढं भगवान बाबांचं पुण्य होतं, एवढं भगवान बाबांनी या समाजासाठी, लहान थोर माता भगिनी या 18 पगड जातीसाठी भगवान बाबांनी विशेष असं कार्य केलं. त्याच्यातला मी एक छोटासा प्रसंग सांगून जातो. सर्वात महत्वाची पशुहत्या जर कोणी बंद केली असेल, राष्ट्रसंत भगवान बाबांनी. लक्षात असू द्या, शासनाने आता पशुहत्या बंद केली असेल, पण पहिली पशुहत्या भगवान बाबांनी बंद केली. कशी बंद केली सांगतो, ऐका. गेल्या वर्षीच आपल्या गावामध्ये माझे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण सद्गुरू श्री देगलूरकर महाराज आले होते. आणि देगलूरकर महाराज हे माझ्या गावातलं कीर्तन दुपारचं करून इथं आले होते. आता ते का आले होते मी याच्यावरती थोड्या वेळानं सांगतो तुम्हाला. राष्ट्रसंत भगवान बाबांनी पशुहत्या बंद केली आणि तीच पशुहत्या आमच्या गावामध्ये श्री क्षेत्र गोढाळा संस्थान 3 संत होऊन गेले. श्री संत नागोजी बुवा महाराज, श्री संत गोविंद बुवा महाराज आणि श्री संत मनोहर बुवा महाराज. आणि या आमच्या तिन्ही आमच्या गावामध्ये तिन्ही संत आले आणि तिन्ही संत आमच्या गावचे नव्हते. ऐका, मग गोढाळ्यात आमच्या पवित्र अशा पुण्यभूमीमध्ये का आले त्याचं कारण सांगतो. आमच्या गावामध्ये महादेवाचं खूप मोठं अधिष्ठान आहे, जे की पूर्वीच्या काळामध्ये खोदत असताना, विहीर खोदत असताना पूर्वीच्या निजामशाहीच्या काळामध्ये साळुंका लागली आणि ती किती खोल साळुंका होती ह्याची गणित नव्हतं. त्यावेळेस पाहता पाहता त्या वरच्या साळुंकेवरती पार लागली, त्याच्यावरचा एक टवका बाजूला निघाला आणि त्याच्यामधून रक्ताचा प्रवाह वाहत होता. आणि त्यावेळेस जे खंदत होते ना, त्यांनी ठरवलं अरे बापरे, ये तो भगवान का वास्तव्य है, या तो भगवान प्रगट हुए है. म्हणून त्यांनी त्या ठिकाणावर ते काम सोडलं आणि ती साळुंकाच कमर इतकी आहे. किती खोल आहे माहीत नाही, मूळ अधिष्ठान हे आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी आळंदीत का आले हो, शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, म्हणून ज्ञानोबराय शिवपीठ आधी होतं म्हणून आले. आणि त्या आमच्या गावामध्ये तिन्ही संत हे शिवपीठ जुनाट होतं म्हणून आले. ऐका, थोडं पुढं जाऊन सांगतो. आणि आमच्या गावाच्या मंदिराच्या बाजूला नागोजी महाराज म्हणून संत पूर्वीचे होऊन गेले, त्यांच्या मंदिराच्या बाजूला एक लिंबाचा फाटा आहे. तो फाटा, एकच फाटा मंदिरावरती गेला आणि दुसरे फाटे बाजूला आहेत. तेवढाच फाटा गोड आहे म्हणून गोड इति गोढाळा असं नामोल्लेख पडलं. मी का सांगत आहे ऐका. या तिन्ही संतांच्या गावामध्ये गेली हे 7वं वर्ष आहे. या 7 वर्ष महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. 5 स्त्रिया आल्या आणि त्या गुप्त झाल्या. आणि त्या 5 स्त्रिया गुप्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पूर्वीपासून वेगवेगळ्या पद्धतीने काय करायचं, पशुहत्या व्हायची. पौष महिन्यात या रविवार, शुक्रवार आणि मंगळवार या 3 दिवसामध्ये एका पौष महिन्यामध्ये किती बकरी कापले जायचे याचं गणित नव्हतं. आजही मंदिराच्या समोर जर तुम्ही गेलात ना, माती जर उकरली तर लाल आहे. कित्येक पिढ्यानपिढ्या चालू होतं, परंतु
आमच्याच गावच्या शेजारचे रामचंद्र मामा केदार, त्यांनी त्यांच्या 2 मुली आमच्या गावात दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितली संतांची विभूती आहे, संत महात्मे इथं येऊन त्यांनी समाधी घेतली, पण तुमच्या गावामध्ये ही पशुहत्या होणं उचित नाही. त्यांच्या पुढाकाराने आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने आम्ही गेली 6 वर्षापासून, हे 7वं वर्ष आहे, कायमची पशुहत्या बंद केली. आणि ती पशुहत्या बंद करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ना, सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर महाराजांनी येऊन कीर्तनाची सुरुवात केली आणि सांगितलं पशुहत्या केल्यास काय पातक लागतं. कारण माता किंवा लक्ष्मी माता किंवा देवी देवता ही पशुची हत्या मागत नाही, तर नैवेद्याच्या स्वरूपामध्ये जरी तुम्ही तुपापोळीचा नैवेद्य केला ना तरी हे प्राप्त होतो. म्हणून आज गेली 6 वर्ष म्हणजे परवाच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी 1 ते 3 आमच्यात आणखीही 7 वर्ष झालं सद्गुरू श्री महाराजांची सेवा आहे. म्हणून गेल्या वर्षी यायला जी वेळ झाला होता, महाराज तिथून इथं आले होते. आणि गेल्या वर्षीपासून तुमच्या नावाचा गौरव माझ्या कानात आहे बरं का. कारण महाराजांनी जाताना सांगितलं मी लवकर कीर्तन करून मला खळेगावला जायचंय, आणि ते खळेगाव आज माझ्या पुण्याईनं भगवान बाबांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झालं. विठाला 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 विठाला. हो, अशा स्वरूपाचं भगवान बाबांनी कार्य केलं. काय कार्य केलं? पाथर्डी तालुक्यामध्ये अशाच गावामध्ये पशुहत्या व्हायची. भगवान बाबांनी लहानाचे मोठे होत होत जात असताना भगवान बाबांच्या कानावरती गोष्ट आली, आणि भगवान बाबांच्या कानावरती गोष्ट आल्याच्या नंतर भगवान बाबांना सांगितलं त्यांच्या शिष्य परिवारांनी, अहो महाराज या गावामध्ये पशुहत्या होत आहे. आणि त्यावेळेस जनसमुदाय हा ऐका जनसमुदाय हा भरकटून गेला होता. भरकटून गेल्याच्या नंतर अंधश्रद्धेकडे, आणि त्यावेळेस भगवान बाबांनी त्या गावामध्ये गेले, सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पशुहत्या करू नका. त्यावेळेस महाराजांचं कुणीच मान्य केलं नाही. आणि भगवान बाबांनी काय केलं, आपलं कोणी ऐकत नाही म्हणून शेजारच्या गावामध्ये काय केलं, थांबले त्यांनी. आणि थांबल्याच्या नंतर भगवान बाबांनी दररोज कीर्तन, दररोज प्रवचनाची सेवा करत होते. एकूण 2 महिने भगवान बाबांनी त्या गावामध्ये प्रवचनाची सेवा करत गेले. आणि पाहता पाहता त्या गावामध्ये चर्चा सुरू झाली, पशुहत्या केल्याच्या नंतर काय पातक लागतं. ऐका, आपल्या जीवनामध्ये जर पायाखाली जर मुंगी जर एखाद्या वेळी जर मरण पावली ना, किती दुःख होतो आपल्याला. आता दररोज जे मुंग्या मारित असतील त्यांना काहीच दुःख होणार नाही बरं का, लक्षात असू द्या. त्यांना काय, पण भगवान बाबांनी ठरवलं या गावातली प्रथा नाही, या परिसरातली प्रथा बंद झाली पाहिजे. कारण संत महाविभूती होते. त्यावेळेस सांगितल्याच्या नंतर भगवान बाबांचं कोणीच ऐकत नव्हतं. पण भगवान बाबांच्या शक्तीचं सामर्थ्य, भगवान बाबांच्या वाणीचं सामर्थ्य हे शब्दाच्या स्वरूपामध्ये समाजामध्ये प्रगट होत होतं. कारण संत महात्म्यांची वाणी ही तत्पर असते. संत महात्म्यांच्या वाणीमध्ये अधिकार असतो. का? कारण एखाद्या व्यक्तीने जर एक तप पूर्ण जर केलं, ऐका हा शब्द लक्षात असू द्या, एखाद्या व्यक्तीने जर एखादी साधना 12 वर्ष जर पूर्ण केली ना, एक तप पूर्ण जर केली ना, तर त्या व्यक्तीच्या मुखातून जो कोणता शब्द बाहेर पडतो तो खरा ठरतो. परंतु तुम्हाला तो जो कोणता शब्द तुम्ही ग्रहण करणार आहे, जी साधना करणार आहे, ती साधना योग्य पद्धतीनेच झाली पाहिजे, खऱ्याच पद्धतीने. आणि भगवान बाबांचं सामर्थ्य होतं. भगवान बाबांकडे योग सिद्धी होती, रिद्धी सिद्धीपैकी योग सिद्धी होती. आणि रिद्धी सिद्धी प्राप्त तर होतीच होती, मग भगवान बाबांच्या शब्दाच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी लोकांमध्ये योग्य पद्धतीने चांगलं अनुष्ठान घडू लागलं. योग्य पद्धतीने भगवान बाबांच्या विचारांची देवाणघेवाण होत होत समाज सुधरत गेला. आणि समाज सुधरत जात असताना शेवटी काय असतं माहितीये का, ज्यावेळी समाज हा शब्दाच्या द्वारा जर सुधरत नसेल तर त्यांना चमत्काराशिवाय नमस्कार मिळत नाही. म्हणून संत महात्म्यांनी चमत्कार दाखवला बरं का. का? कारण आताचे लोक जिथं चमत्कार असेल त्याच्याच पाया पडाले, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. पण लक्षात असू द्या, भगवान बाबांच्या लक्षात आलं आणि भगवान बाबांनी काय केलं, काहीच केलं नाही, ठरवलं. आणि भगवान बाबांनी वाहत्या पाण्यामध्ये प्रवेश केला आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवेश करून आपल्या खांद्यावरती 2-2 व्यक्ती वागवले वाहत्या पाण्यातून. पण भगवान बाबांच्या कसल्याही पद्धतीने पाय सुद्धा पाण्यात बुडत नव्हता. का? कारण समाजाला चमत्कार दाखवायचा होता.
कारण त्या देवापशी, सिद्ध बाबांच्या देवापशी, सिद्धनाथांच्या देवापशी काही आसुरी वृत्तीच्या लोकांनी पीर तयार केला, मुस्लिमाचा देव तयार केला आणि त्या ठिकाणी पशुहत्या होती. म्हणून भगवान बाबांनी ठरवलं, कारण अंधश्रद्धेत बुडून गेलेला समाज, कोणी काही करायचं, कोणी काही करायचं, परंतु भगवान बाबांनी ठरवलं ही परंपरा मी मोडीत काढणार. त्यावेळेस भगवान बाबांनी वेगवेगळे चमत्कार सुरू केले आणि ते वेगवेगळे चमत्कार सुरू करत असताना भगवान बाबांनी सुरुवातीला खांद्यावरती 2 माणसं घेतले, पाण्यातून प्रवेश केला, पण पाण्यात प्रवेश करत असताना पायही बुडाला नाही. त्यावेळेस काही लोक म्हणले एखाद्या वेळेस एखादी सिद्धी प्राप्त असेल. पुन्हा भगवान बाबांनी काय केलं, काही नाही, पाण्यामध्ये गेले. पुन्हा पाण्यामध्ये जाऊन ज्ञानेश्वरी वाचन करू लागली, प्रवचन सांगू लागली. त्यावेळेस लोकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं आणि लोक म्हणायला लागले अद्भुत रम्य. हो बैसोली नाणे, जय हो. पाण्यावरती ज्ञानेश्वरी वाचली हो भगवान बाबांनी. भगवान बाबाकडे वैराग्याचं सामर्थ्य होतं, भगवान बाबाकडे शक्तीचं सामर्थ्य होतं, भगवान बाबाकडे ज्ञानाचं सामर्थ्य होतं. एकही गोष्ट, एकही उणीव महाराजांच्या बाबतीमध्ये, बाबांच्या बाबतीमध्ये नव्हती. आणि त्या काळामध्ये मग हा तर समाज भरकटून गेला. काय करायचं, समाज विश्वास ठेवायला तयार नाही. त्यावेळेस भगवान बाबांनी सांगितलं ही प्रथा बंदच झाली पाहिजे. म्हणून भगवान बाबांनी शेवटी त्या ठिकाणी पाथर्डीस तालुक्यामध्ये काही लोकांनी काय केलं बघू म्हटले काय होतं. म्हणून त्यांनी पशु हत्या करण्यासाठी तिथं गाय आणली आणि गाय आणली असं भगवान बाबाच्या कानावरती पडता क्षणी भगवान बाबांनी त्या ठिकाणी गेले आणि बाबांनी सांगितलं जर तुम्ही या ठिकाणी जर पशु हत्या केली ना तर एकाचं मुंडकं या जाग्यावरती पडेल. कारण ती पशु हत्या साधी नव्हती. कारण त्याच दिवशी जर पशु हत्या थांबवली नसती ना तर आज माणसाचे मुंडके सुद्धा कापले गेले असते, आज गेले असते. मग त्याच दिवशी ठरवलं, सर्व भरगच्च यात्रा भरलेली, पिराची यात्रा भरलेली, सर्व लोक पाहत होते. काय होतं की काही पिराची यात्रा पाहण्यासाठी काही मुस्लिम प्रवर्ग, काही हिंदू, काही भरपूर असे लोक जमा होते. पण त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटत होतं आता काय होतं की भगवान बाबा सुद्धा त्याच तयारीने आले होते आणि त्यांनी सुद्धा त्याच गाय कापण्याच्या तयारीनं, पशु हत्या कापण्याच्या तयारीनं आले होते. सर्वांना प्रश्न पडला आता कोण माघार घेतं. पण काय असतं संतांच्या वाणीत, संतांच्या अंगी जे सामर्थ्य असतं ना ते सामर्थ्य कुणाच्याच अंगी नसतं, लक्षात असू द्या. बाबांनी सांगितलं कोण इथं येतं पाहतो म्हटले आणि त्याच ठिकाणी त्याच आडभंगनाथाच्या बाजूलाच भगवान बाबांनी कीर्तन सुरू केलं आणि जय घोषामध्ये सर्वांनी जय जयकार केला, भगवान बाबा महाराज की जय. आणि सगळ्यांना सांगितलं आता जर इथे पशु हत्या झाली एकाचं मुंडकं पडेल. त्यावेळेस ते पशु हत्या करणारे माणसं भिवून पळून गेले. कारण भगवान बाबांच्या वाणीमध्ये सामर्थ्य होतं. आताच्या माणसाच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे का हो? एखादा मनुष्य म्हणतो बघू कसं कसं करतो, अरे दादा तू तिथंच बस, काहीच तुझ्याच्यानं होत नाही. एक लक्षात असू द्या, या कलियुगामध्ये प्रत्येकाचा, ऐका, या कलियुगामध्ये आताच्या काळामध्ये प्रत्येकाचा काळ हा 15 वर्षाचाच आहे बरं का. कितीही कसलाही माणूस असू द्या, धनवान असो, गरीब असो, श्रीमंत असो, अविचारी असो, सदाचारी असो, पण एक लक्षात ठेवा, ऐका ऐका, लक्षात असू द्या, कलियुगामध्ये असं सांगितलेलं आहे, ऐका कलीचे महिमान असत्यासी हृदले जान पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. इथं असत्याचा जय जयकार होणार आहे.
परंतु कितीही असत्याचा जे जेकार जरी झाला ना, सत्य मात्र एक ना एक दिवस समोर येणारच आहे. म्हणून कोणाचाही काळ हा जास्तीत जास्त 10 ते 15 वर्ष असतो बरं का. हाताचे पाचीला 5 बोट सारखे आहेत का हो? सांगा ना. हाताची बोट पाचीला 5 सारखे नाहीत. जर कोणाला वाटत असेल ना माझ्या एवढा या जगामध्ये गावामध्ये श्रीमंत नाही, जरी वाटत असेल ना, ते आपल्या अंतकरणातच ठेवलं पाहिजे. काळ कधी बदलेल सांगता येत नाही. काळ बदलला, वेळ बदलला, कारण काळावरती आपल्यावरती आपल्या शरीरावरती काळाची सत्ता आहे बरं का. कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. कारण काळ तुम्हाला कधी उचलून घेऊन जाईल सांगता येते का? नाही. घडी घडी काळ वाटयाचे घडी घडी काळ वाटे याचे पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून लक्षात असू द्या, काळाची या शरीरावरती सत्ता आहे. आणि मग या काळापासून वाचायचं असेल, एकच तत्व, फक्त एकच ग्रहण करा, नामचिंतनाचं. एकच नामचिंतन असं आहे. ते जर नामचिंतन आपण जर घेतलं ना, तर आपल्या जीवनाचा सुद्धा उद्धार होतो. का उद्धार होतो? नाथ महाराज सांगतात, नाथ महाराजांनी सांगितलं, डोळसपणाची माणसं असताना सुद्धा जर आपण काळ कसल्या पद्धतीने आपल्यावरती आघात करतो हे जर आपल्याला लक्षात येत नसेल, तर आपल्या एवढा या जगामध्ये चुकीचा माणूसच नाही. का? सोडवन करा हरी नामे, सोडवन करा. काळाने ग्रासीले सावधान व्हारे, काळाने ग्रासीले सावधान व्हारे. सोडवन करारे हरी नामे, सोडवन करारे हरी नामे. आयुष्य सरलिया कोण पासांगाती, आयुष्य सरलिया कोण पासांगाती. काळाने ग्रासिले सावधान व्हारे, सोडवन करारे हरिनाम. हरिनामाशिवाय या काळाचा आघात होऊ शकत नाही. काळाची या शरीरावरती सत्ता आहे. म्हणून भगवान बाबांना माहीत होतं सध्या काळ बलवत्तर आहे. मग या काळाला जर दुडकून लावायचा असेल, या काळाला जर बाजूला टाकायचा असेल, काळाने आघात केला होता प्रत्येकाच्या देहावरती. त्यावेळेस बाबांनी सांगितलं, ही पशुहत्या बंदच झाली पाहिजे. ती पशुहत्या बंद झाली. असे वेगवेगळे प्रसंग आहेत, असे वेगवेगळे प्रसंग आहेत. म्हणून मी माझ्या वाणीच्या द्वारा मी जास्त काही वर्णन करू शकत नाही. माझी वाणी अपुरी पडेल, कारण संतांचा महिमा हा साधा नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, किती संतांनी या समाजावरती उपकार केला, अगणित. परंतु समाज हा लक्षात ठेवत नाही. लक्षात असू द्या. म्हणून संत महात्म्यांचं विशेषत्व याच्यात आहे. संत महात्म्यांचं विशेषत्व त्याच्यात आहे. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, या अभंगामधून तुकोबरायांनी प्रतिपादन विषय असा आपल्या समोर ठेवला. संत जीवनाची विशेषता प्रतिपादन केली. का संत जीवनाला विशेषत्व दिलं? संतच विशेष का? ऐका. या पृथ्वी तलावरती संत हे
मनुष्यासारखीच असतात. संत काही वेगळे असतात का हो? संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी संत नवती जगामान, संत नवती जगामान. समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखी. या जगामध्ये संत हे माणसासारखेच असतील असं सांगता येत नाही. समुद्राची उपमा नदीला देता येते का हो? देता येते का? देता येत नाही. परंतु सारखंच असतं ना पाणी, पाणी सारखंच असतं, पण उपमेमध्ये फरक आहे. तसा संतांमध्ये आणि जनसामान्यामध्ये फरक आहे. लक्षात असू द्या. संत हे आपल्यातच राहतात, पण आपल्यात राहून हे संतत्व दाखवत नसतात. जे संत दाखवतात ना, जे संतत्व दाखवतात ते संत नसतात, ते साधे माणसं असतात. म्हणून आत्ताच्या काळामध्ये जर तुम्हाला जर कोणी येऊन म्हटलं ना, मी संत आहे, मी संत आहे, माझ्या पाया पडा, अजिबात पाया पडायचं नाही त्याच्या बघा. कारण संत कधी म्हणत नसतात मी संत आहे. का? त्याचं कारणच एक आहे. संत हे सर्वसामान्यामध्ये राहतात, परंतु संतत्व हे दाखवत नाहीत. भगवान बाबांचं संतत्व हे नंतर कळालं आपल्याला. कधी कळालं? बाबा गेल्याच्या नंतर. असल्याच्या नंतर किती जणांनी उद्धार करून घेतला हो? असल्याच्या नंतर किती जणांनी म्हटले हो? मला सांगा. तुकोबरायांच्या जीवनामधला प्रसंग सांगतो. तुकोबरायांनी पत्नीला सांगितलं होतं, मी जाणार आहे आता, तुला यायचं असेल तर लवकर चल. त्यावेळी सांगितल्याच्या नंतर त्या पत्नीनं सांगितलं तुकोबरायाच्या, हा संसार कुणा करावा, हा संसार कुणा करावा. पुन्हा तुकोबरायांनी प्रश्न केला, विमान येणार आहे, लवकर सावरून बस. परंतु हा संसाराचा माया मोह असा आहे. संसार बघा तुम्ही, संसार इतका चिटकून माणसाला राहतो. इथं कीर्तनापुरतच माणसं बसतात. कीर्तन होणं असं विठोबा रुक्माई झालं की माणसाचं मन कुठं असतं? घराकड. आता इथं महिला माता भगिनी बसलेले, काही जण घरून गडबडीनं कीर्तनाला येतात, कीर्तनाला येऊन बसतात, पण त्यांचं मनच लागत नाही. का मन लागत नाही? महाराज कीर्तनाला आला हो, पण कुलपाला झटकाच दिलाय का नाही माहित नाही. बरोबर आहे का? कुलपाला कुलूप लावलो हो, पण कुलपाला झटकाच बसलाय का नाही. मन कुठं आहे? हे संसार आहे, हा संसार आहे. मग याच्यातून बाहेर यायचं असेल ना, एक चित्ताने इथं आलं ना, फक्त भगवंताचं नामचिंतन. इथं आलं ना, बघा इथून पंढरपूरला माणसं जातात. पंढरपूरला पोहोचले की पहिला फोन असतो, पोहोचलो, स्नान झालं, काय करतो आता? माझं स्नान झालेलं आहे, दाऱ्यावरती जाय, 5व्या नंबरचा दारा भिजायचा राहिलेला आहे, रात्रीपासून माझ्या ध्यानात आहे, 6व्या नंबरच्या दाऱ्याला पाणी लावून ये. काय गरज आहे पंढरपूरला जाऊन इथली आठवण करायची? तिथं गेलं ना, एकच नाम, एकच ध्यान. लक्षात असू द्या, त्याच्याशिवाय प्राप्ती होत नाही. आमचा प्रपंच, आमची परमार्थाची दिशा चालू आहे, पण ढळमळ पद्धतीने चालू आहे. इथं आलं, वा काय महाराजांनी कीर्तन केलं, क्या बात आहे, बघायचंच काम नाही. वा काय महाराजांना कीर्तन केलं. इथं येतात, पाया पडतात. महाराज हे 2 तास ऐकलेलं आहे हो काय तुमच्या पायावरती, आम्ही चाललो आमच्या घरी. असतं ना, ऐका. लक्षात असू द्या. चिंतन करत असताना योग्य पद्धतीने चिंतन करावं. श्रवणाचे पाहत असताना 9 प्रकारची भक्ती सांगितली. 9 प्रकारची भक्ती सांगत असताना नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, पादसेवनम, 9 प्रकारची भक्ती सांगत असताना त्या 9 प्रकारामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती ही श्रवण भक्ती आहे. कोणती भक्ती आहे? श्रवण भक्ती आहे. आणि सर्वात श्रवण भक्तीमध्ये जर एखादा व्यक्ती जर सामर्थ्यवान निघाला ना, तर त्याच्या कानावरती काही पडू द्या, काही पडू द्या, योग्यच मार्गाने जाणार. म्हणून लक्षात असू द्या. एक मूर्ती होती, प्रसंग सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. एक मूर्ती ठेवलेली होती आणि त्या मूर्तीला बाजूला
2 मूर्त्या ठेवल्या होत्या. त्याच मूर्ती इकडली माणसं का पंगत नव्हती का? होती ना. माणसं मेल्यास जाळतात. इकडं कसं आहे? बोला बोला बोलत चला बोलत चला. प्रत्येक 15 किलोमीटरला 12 किलोमीटरला भाषा बदलते बरं का. प्रत्येक 12 किलोमीटरला. मग तिन्ही मूर्त्या होत्या. मूर्त्याचा आकार कसा होता? बोला. पोरांनी उत्तर द्यायचं. कीर्तनामध्ये योग्य बसायचं, मोबाईल बाजूला ठेवायचा आणि श्रवणाने कीर्तन चांगल्या पद्धतीने ऐकायचं. वा, धन्यवाद तुम्हाला इथं समोर बसल्यामुळे, धन्यवाद. तिन्ही मूर्त्या कशा होत्या? सारख्या होत्या. तिन्ही मूर्त्या आकारानं कशा होत्या? सारख्या होत्या. दिसायला सारख्या होत्या. मग किंमत कशी असायला पाहिजे? सारखी. आता ऐका. मग त्यावेळेस मूर्तिकाराला विचारलं, पहिल्या मूर्तीची किंमत काय आहे? त्यांनी सांगितलं 10,000 रुपये. बरं ठीक आहे. दुसऱ्या मूर्तीची किंमत 20,000 रुपये आहे. तिसऱ्या मूर्तीची किंमत 50,000 रुपये आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मूर्ती जर वजनाने सारखी असेल, मूर्ती जर दिसायला सारखी असेल, आकाराने सारखी असेल, तर किंमत कशी असायला पाहिजे? सारखीच असायला पाहिजे ना. परंतु तसं पाहिल्याच्या नंतर आम्हाला थोडा प्रश्न पडला आणि त्यांना सांगितलं, असं का हो दादा? ओ मूर्तिकार, असं का? मूर्त्या तर सारख्या आहेत, असायला दिसायला वजनाने, किंमत वेगळी का? त्यांनी दिलेलं उत्तर ऐका. श्रवण भक्ती मी सांगालोय. त्यांनी दिलेलं उत्तर ऐका. त्यांनी सांगितलं, ही पहिली जी मूर्ती आहे ना, किती हजाराची होती हो पहिली मूर्ती? 10. वा. दुसरी मूर्ती? तिसरी मूर्ती 50. वा. आत्ता कीर्तन कळायला लागलं. 50,000ची. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज ही जी 10,000ची मूर्ती आहे ना, त्या 10,000च्याच क्वालिटीची आहे. म्हणलं कसं काय? त्यांनी सांगितलं, तिथे एक काडी ठेवलेली आहे, ती काडी घ्या आणि मूर्तीच्या उजव्या कानातून टाका आणि तुम्हीच पुन्हा सांगा. मूर्तीच्या समोरची काडी घेतली, उजव्या कानातून टाकली, उजव्या कानातून मूर्तीच्या काडी टाकता क्षणी डाव्या कानातून बाहेर निघाली, म्हणून याची 10,000 किंमत आहे. बरं ठीक आहे म्हटलं. दुसरी मूर्ती 20,000ची. त्यांना विचारलं, याचं विशेषत्व काय आहे? त्यावेळेस ती काडी घ्या म्हटले, कानात परत घाला उजव्या. मूर्तीची ती काडी उचलली, उजव्या कानातून घातली आणि ती तोंडातून बाहेर निघाली, म्हणून त्या मूर्तीची किंमत किती होती? 20. आता तिसरी जी मूर्ती होती, किती हजाराची होती? 50. काडी उचलली, पटकन उचला म्हटले महाराज, वेळ संपत आलेला आहे, काही गडबड करा. मूर्तीच्या समोरची काडी उचलली, उजव्या कानातून काडी घातली आणि जी पोटामध्ये गेली पुन्हा बाहेरच आली नाही. सिद्धांत सांगतो ऐका. 10,000च्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं होतं, उजव्या कानातून घातली आणि डाव्या कानातून बाहेर निघाली. तात्पर्य, पहिली जी मूर्ती होती ना, किती हजाराची होती? 10,000ची. तसं इथं बसलेल्या काही मूर्ती आहेत, इकडून ऐकत यात आणि इकडून ज्याची त्यानं ठरवा 10,000ची कोण कोण आहेत ते. दुसरी मूर्ती किती हजाराची? काही जण कीर्तन ऐकतात, ह्यांचा तर धंदाच आहे की, ह्यांचं तर कामच आहे की, ऐकतात 2 तास कीर्तन. महाराजाचं काय चाललंय? खाला प्याला, मजा मस्ती, गाडी सगळंच असतं. प्रवास केल्यास कळतं बरं का, सोबत चला कळतं. म्हणून अशी काही माणसं असतात, कीर्तन ऐकतात, श्रवण करतात, ऐकतात आणि तोंडातून पावर सोडून देतात. किती हजाराची मूर्ती? आणि 50,000ची मूर्ती. त्याला म्हटलं जातं 2 तास कीर्तन ऐकलं जातं, 7 दिवस अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जे जे महाराजांनी चांगले विचार सांगितले ना, ते चांगले विचार कानाच्या द्वारा श्रवण करून, आपल्या चिंतनाच्या द्वारा मनन करून आपल्या हृदयामध्ये साठवलं जातं. आणि 1 वर्षापर्यंत जोपर्यंत सप्ताह होणार आहे ना, त्या चिंतनाच्या द्वारा आपल्या जीवनाचा उद्धार केला जातो. त्याला 50,000ची मूर्ती म्हणायचं. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून आजच्या कीर्तनामधला हा संदेश घ्यायचा. कोणत्या हजाराची मूर्ती व्हायचंय तुम्हाला? 50,000चं व्हायचंय का? बर. आतापर्यंत आजचा कितवा दिवस आहे कीर्तनाचा? 5वा. पहिल्या दिवशीच्या महाराजांनी अभंग कोणता घेतला होता सांगा? बोला. म्हणजे आणखी तुम्ही 10,000चे जाऊ. 50,000चं कधी व्हायचं तुम्हाला? कधी व्हायचंय? 50,000चं झाल्याशिवाय उपयोग नाही. नोकरी अशी करावी, कधीही वाटलं पाहिजे माणसाला, मी नोकरी अशी करेन, माझ्या मायबापांचा उद्धार करेन, मला नोकरी लागली तर 50,000च्या पुढे लागली पाहिजे. मग त्यानं काय केलं पाहिजे? मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. इथं उभा टाकणं साधं वाटतं का? पोस्ट ग्रॅज्युएट आहे माझं, MSc ॲग्री MBA आहे मी. हे साधं सुद्धा होत नसतं दादा.
4 वर्ष संस्थेत अभ्यास केला, 4 वर्ष मधुकरी मागितली, प्रत्येकाच्या दारोदार घरी जाऊन मधुकरी मागितली. उगच होत नसतं रे. आताच्या काळामध्ये प्रत्येकाला एक सर्वे आला दादा, एक सर्वे असा आला जागतिक रिपोर्टचा. त्यांनी सांगितलं ज्यांचा जन्म 1990 पासून 2000च्या कालखंडामध्ये झालाय त्यांना कंपन्या नोकऱ्या देत नाही. त्याचं कारण सांगितलं त्यांनी, ऐका लक्ष असू द्या. ज्यांचा 90 पासून 2000च्या कालखंडामध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांना कंपन्या नोकऱ्या देत नाही. त्याचं कारण सांगितलं, कारण या वयातील जे लेकरं आहेत ना त्यांची बुद्धी भरकटत आहे. का? कारण त्यांना एकच वाटत आहे, महागाचा मोबाईल असावा, पगार जास्त असावी, काम कमी मिळावं, साहेबांनी सांगितलेलं काम मी अजिबातच करू नये. त्यांनी सर्वे काढला, त्यांच्या लक्षात आलं, कारण त्या वयातील लेकरं त्यांच्या कंपनीत आहेत त्या वयातील, आणि त्यांच्या असं अहवालात आलं या वयातील जर लेकरं जर असा विचार करत असतील भारत देश प्रगत कधी होईल. म्हणून त्यांनी ठरवलं, एकच ठरवलं, या मोबाईलमुळं तर लोक येडे झाले हो. काय झाले? वेडे. लॉकडाऊन पासून घराघरात माणसागणीच मोबाईल आला, जग मोबाईलमध्ये आलं. पण एक लक्षात असू द्या, मोबाईल हा सर्वस्वी नाही. डॉक्टर तातीराव लाणी यांचा संदेश आहे, यूट्यूबला पहा. एका व्यक्तीने जर सतत 10 तास मोबाईल जर पाहिला डोळ्याचा कॅन्सर होतो. पूर्वीचे माणसं, मला उत्तर द्या पाठीमागले दादांनो, ऐका. पूर्वीचे दादा, तुमच्या काळामध्ये माणसं पहाटे किती वाजता उठायचे हो? वा, किती वाजता? 4 वाजता उठायचे, शेतामध्ये जायचे, काम करायचे, आणि सकाळी 9 वाजता तर न्याहारी करायचे. इकडं न्याहारीच म्हणतात ना, हा, न्याहारी करायचे, जे असेल ते खायचे. 10 वाजता जेवण, 9 वाजता जेवण, पुन्हा न्याहारी करून पुन्हा शेतात जायचे, पुन्हा काम करायचे, दिवसभर काम करून संध्याकाळी घरी यायचं. जेवण केल्या अंथरुणावरती झोपाय उशीर, त्यांना झोप लागायची, अंगावरती पडाय उशीर. बरोबर आहे? आत्ताची लेकरं किती वाजता उठते? तो तुम्हाला लेकरं नाही तर का बोला की मग, का ग बसलो? आत्ताचे लेकरं किती वाजता उठतेत? वा वा, धन्यवाद धन्यवाद. बघा असं त्याच्या तोंडातून आलं. किती वाजता उठता रे तुम्ही? हा, तू किती वाजता उठतोस? 8 वाजता उठतोस. किती आहेस तू? खरं बोल, खोटं बोलायचं नाही इथं. हा, किती वाजता उठतोस तू? किती वाजता उठू द्या. पण आताचे लेकरं किती वाजता उठतात? 12 वाजता उठतात. आणि झोपतात किती वाजता? ओ बोला की जरा, किती वाजता? तुम्ही इथले लेकरं सोडून दिलेत का म्हणालो मी? हा, का इकडं कोणते आश्रम आहे महाराज? इकडं आश्रम तर नाही की भगवे वस्त्र घालून तिकडं पाठवत. मग बोला की, किती वाजता झोपतात? रात्रीच्या 12-1 वाजता झोपतात. बरोबर आहे का? लक्षात असू द्या. याच्यामुळे काय होतं, 1 वाजता आणि 12 वाजता जर झोपलं ना संध्याकाळी, सकाळी लवकर उठत नाही. याच्यामुळे स्मरणशक्ती नष्ट होते, याच्यामुळे बुद्धीचा विकास कमी होतो, आणि याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आयुष्य मर्यादा खंडित होते. लक्षात असू द्या. हा संदेश आत्ताच्या काळामध्ये गरजेचा आहे बरं का. एखाद्या वेळेस जर मोबाईलमध्ये बॅलन्स जर संपलं ना दादा, तर हे लेकरं काय करतील? एखाद्याकडून कर्ज काढतील, पण मोबाईलमध्ये बॅलन्स टाकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात असू द्या. हे बदला तुम्ही, हे बदला. रात्रीच्या आपण आपले लेकरं किती वाजता झोपायलेत, आणि तुम्ही बी त्यांना अशी व्यवस्था करून दिली आहे. अशी व्यवस्था, सुंदर बंगला बांधलेला आहे, त्याची त्याला स्पेशल रूम केलेली आहे, त्याचा जिथं कॉट आहे त्या कॉटच्याच बाजूला चार्जर मस्तपैकी, ते चार्जर मध्ये लावतं, वरून पांघरून घेतं, मध्ये मोबाईल बघ. आता कसे हसले, खरंय ना? हा, आणि याच्यामध्ये 75% हे आहे तर बघा, हे 75% पांघरून घालण्याचं काम हे करतात. लक्षात असू द्या, लक्षात असू द्या. याच्यामुळं काय होतं माहितीये का? आपली दृष्टी नष्ट होत चालली. अहो, पूर्वीच्या घरामध्ये संध्याकाळी जर माणसं आले ना घरामध्ये, सर्वजण एकत्र बसायचे. आज तू काय काम केलास? मी हे काम केलं. आज तू शाळेत काय तुला शिकवलं? आम्हाला मारलं गुरुजींनी. अरे आज काय होतं शाळेमध्ये? काही ना, आम्ही खेळलोत, नाचलोत, खो खो खेळला, विट्टी दांडू खेळला, फुगडी खेळली, खो खो खेळला. हे घरी आल्याच्या नंतर लेकरं सांगायचे. आता संध्याकाळी तुम्ही जर एका सोफा सेटवरचे जर बसलाव, प्रत्येक जण, कोणी कोणाला बोलायला तयार आहे का? आता तर बोला, नाही तयार.
हे कशामुळे होत चाललेलं आहे? संवाद कौशल्य जर बंद झालं तर बुद्धीचा विकास होत नाही, माणूस वेडा होतो. म्हणून सध्या ब्रेनचे जे अटॅक यायलेत का, ब्रेनचा अटॅक येण्याचे प्रमाण हे ब्रेनपासून असतं, बुद्धीपासून असतं. बुद्धीला रक्त पुरवठा कमी झाला की मनुष्याला अटॅक येतो, मनुष्याला अटॅक येतो. म्हणून लक्षात असू द्या, मी हे का सांगतो, काळाचा आघात आहे. आणि हा काळाचा आघात कमी करायचा असेल तर नामचिंतन एक साधना अशी आहे जी संत महात्म्यांच्या जीवनामध्ये विशेषत्वानं प्रगट झालेली आहे. आणि संत महात्मे विशेषच का आणि आपण सामान्यच का? लक्षात असू द्या, भरपूर उदाहरणं पाहायला मिळतील आपल्याला. 100 विद्यार्थी असू द्या, 100 विद्यार्थ्यामध्ये एकच क्वचित असाच लेकरू जन्माला येतं की ते दिवा लावतं. लक्षात असू द्या. म्हणून लक्षात असू द्या, माझी माईबापांना विनंती आहे, लेकरांचं कौशल्य कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखा बरं का. इथं काही शिक्षक मंडळी असतील, इथं काही डॉक्टर मंडळी असतील, इथं तज्ज्ञ मंडळी असतील. माझी विनंती आहे, हा संदेश जाऊ द्या, हा संदेश समाजापर्यंत जाऊ द्या. लेकराचं कौशल्य कशात आहे हे ओळखा. उदाहरणार्थ इथं लेकरं बसलेले आहेत, प्रत्येकाचं कौशल्य एकच आहे का? नाही. का नाही? ए तुझं नाव का रे बाळा? सांग तुझं नाव. तुझं नाव आहे का नाही तुला? सांग ना, काय नाव? हा, धीरज, यश. वा यश, ऐका यशश्री, वा यश. तुला प्रश्न विचारतो, तुला सर्वात जास्त वर्गामध्ये कोणता विषय आवडतो रे बाळा? पटकन सांग. हा, मॅथ म्हणजे गणित. गणित एवढं तर सांगितलंच, बरं झालं. हा, गणित आवडतं. त्याच्या पाठीमागला तुझं नाव काय रे दादा? हा, गौरव, तुला कोणता विषय आवडतो? सायन्स. सायन्स आवडतो. तुला रे दादा? इंग्लिश. इंग्लिश योग आहे, इंग्लिश आवडते, इंग्लिश आवडते. मला सांगा, इथं बसलेल्या लेकरांपैकी प्रत्येकाचं बुद्धी अंक सारखा आहे का? नाही. पण प्रत्येकाच्या बापाला आणि प्रत्येकाच्या माईला एकच वाटतं, माझं पोरग झालं तर इंजिनियरच झालं पाहिजे, माझं पोरग झालं तर नीट परीक्षा करून MBBSच झालं पाहिजे. मग त्याच्या बापाने कर्ज काढू काढू किती पैसे देऊ द्या, उपयोग होणार आहे का? अरे त्याचं कौशल्य कशात आहे ओळखा, त्याला काय व्हायचंय त्याचं कौशल्य. जर बघा तुम्ही वर्गामध्ये, आपल्या घरामध्ये लेकरं असतात, काही काही लेकरं असतात बघा, बोर्डच खोल, पिनच काढ, चार्जरच लाव. लक्षात घ्यायचं, ह्याला इलेक्ट्रिकल इंजिनियर करायचं, ध्यानात ठेवा. एक दिवस तो नंबर 1चा होणार. एखादा जर मुलगा कितीही शाळेत पाठवा, त्यानं जर शेतीच करू लागला, दररोज जरी त्याला म्हणलं शाळेत जाय ना, नाही शेताकडेच पळू लागला, तर त्याला ऍग्रिकल्चर मध्ये घाला ना तुम्ही. प्रत्येक स्कोप वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेला आहे. पण तसं होत नाही. शेजारच्यानं बुलढाण्याला घातलं, नीटच्या तयारीला ती गेलाय, म्हटलं की इकडं बाप कर्ज काढणार आणि त्यालाही नीटच्या परीक्षेलाच बसविणार. ते म्हणते, दादा मला नका हो घालू, माझी तिथं पात्रता नाही. लक्षात असू द्या, मी हे का सांगत आहे, जोपर्यंत, आणि भगवान बाबांनी हेच केलं. बाबांनी समाजाला सांगितलं होतं, शेत विका, लेकरं शिकवा, हे भविष्य आहे, लेकरं शिकवा. पण लेकरं बी एवढे चॅप्टर निघालेत, एवढे चॅप्टर निघालेत. येताना एका घरी थांबलो आम्ही, एकाने तिथं जिंतूरपाशी येताना थांबल्याच्या नंतर असं घरामध्ये प्रवेश करण्याच्या घरातून बाहेर येजोस्तोर त्या बुटामध्ये पाय घालजोस्तोर तर पाणी टाकलेलं बुट. अरे म्हणलं, पाणी कुठं टाकलं? हे आमचं बिलिंदर आहे की म्हणले. एवढे लेकरं चॅप्टर. अहो, घरात जाऊन महाराज येजोस्तोर जर बुटात पाणी टाकीत असेल, बापाच्या खिशात काय काय टाकील ती? तुम्ही डोक्यातलं काढून टाका. हे वाटतेत का काय एवढे हुशार आहेत? तुमचा कधी तुम्हाला इकून बाजारात येतील सांगता येत नाही. लक्षात असू द्या, लक्षात असू द्या. आज जर लेकराची 10,000 रुपये फीस असली तर बाप 15,000 टाकतो. पण त्या 15,000 काय काय करतात हे पाहिलं का कोण? लक्षात असू द्या. हे संत महात्म्यांनी सांगितलं. काय सांगितलं? वयाच्या, ऐका, चिंतनाचा विषय शास्त्राने असं सांगितलेलं आहे, एखाद्या वेळेस कीर्तन कमी करू द्या. हे जर घडले नाहीत ना, कीर्तन करून आणि लाख लाख रुपयाचे महाराज आणून इथं पुरून उपयोग नाही, उपयोग नाही. हे घडू द्या. यांना तुम्ही, माझी एक प्रार्थना आहे खळेगावकर मंडळींना, एकच प्रार्थना आहे, हे जर घडले ना तर इथं सप्ताह सोन्यासारखा सप्ताह होईल, सोन्यासारखा सप्ताह, सोन्यासारखा सप्ताह होणार. लक्षात असू द्या. हे घडले पाहिजेत. म्हणून महाराजाला आल्या सांगायचं, महाराज लेकरं घडवण्यासाठी काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. बघा तुम्ही, मग काय केलं पाहिजे? हे लेकरं
आता हे मोठे झाले, ह्यांचा विचार सोडून द्या, यांचा विचार सोडून द्या. वयाच्या 10 वर्षापर्यंत लेकराला संस्कार देता येतात. शास्त्र सांगतं वयाच्या 12 वर्षापर्यंत लेकरू हे पापमुक्त असतं बरं का. त्याच्या हातून कोणतंही पाप होऊ द्या, त्याला कसल्याही पद्धतीचा दोष नसतो. आणि वयाचं 10 वर्ष झाल्याच्या नंतर लेकराला आपण संस्कार देऊ शकता. 10 वर्षाच्या कसं सांगतो बघा. तुमच्या घरामध्ये लहान लहान लेकरं आहेत. लहान लहान लेकराला आपण धरलं ना, मंदिराला जर आपण गेलोत ना, तर ते लेकरू एक ना एक दिवस, बाबा कुठं चाललात, बाबा तुम्ही कुठं चाललात, त्यावेळेस आपण म्हणतो मी मंदिरात चाललोय, बाबा मलाही यायचंय. अहो सप्ताह चालू आहे, नको रे बाबा तू रडशील. नाही नाही बाबा मी रडणार नाही, मला येऊ द्या मंदिरामध्ये. का येऊ द्या, मी शांत बसतो. त्यावेळेस ते लेकरू महाग लागून येतं. आणि इथं आल्याच्या नंतर ज्यावेळेस तो बाप महाराजाच्या पाया पडतो, संत महात्म्यांच्या समाधीवरती आपलं मस्तक होतो ना, त्या लेकराच्या बुद्धीमध्ये तोच विकास होतो. आणि ते लेकरू जसं बाप करतं ना तसंच करतं का नाही. आत्ताचे बाप लेकराले मोबाईल कसा चालवायचा हे शिकवाले, तो काय उपयोग आहे. आणि ते लेकरू पुन्हा ज्यावेळेस हळू आपण सांगतो, बाबा अरे इथं आल्याच्या नंतर चांगलं ऐकायला भेटतं, इथं आल्याच्या नंतर महाराजांच्या पाया पडावं, इथं आल्याच्या नंतर मोठ्याच्या पाया पडावं, इथं आल्याच्या नंतर चांगलं श्रवण करावं, इथं आल्याच्या नंतर योग्य ते घ्यावं. पाप आणि पुण्य काय आहे, इथं आल्याच्या नंतर मांस खाऊ नये, इथं आल्याच्या नंतर भक्षण करू नये, इथं आल्याच्या नंतर हत्या करू नये, इथं आल्याच्या नंतर मदिरा पिऊ नये, कारण त्याचं काय पातक लागतं. त्यावेळेस त्या 10 वर्षाच्या लेकराच्या मेंदूवरती प्रकाशित होतं. आणि ते लेकरू ठरवतं, मोठं झाल्याच्या नंतर मी कीर्तनात ऐकलं होतं, महाराजांनी सांगितलेलं होतं की बाबा दारू पिल्यास काय होतं, मांस खाल्ल्यास काय होतं. कारण शास्त्राने सांगितलेलं आहे, ज्याला जिभीनं पाणी पिण्याचा अधिकार आहे त्यानंच मांसाहार करावा. जिभीनं कोण कोण पाणी पितं, कुत्रा, मांजर, सिंह यांनाच अधिकार दिलेला आहे. गाय पिती का हो जिभीनं पाणी, तिच्या पुढं काही ठेवा बरं, मांसाचं टोपलं खाती का ती, नाही. लक्षात असू द्या, हे शास्त्र सिद्धांत आहेत, हे समाजापर्यंत आणखी गेले नाहीत. तुम्हाला तत्वज्ञान सांगून तुम्ही कमीत कमी एका माणसानं 500 कीर्तनं तर तुमच्या प्रवासामध्ये ऐकले असतील. त्याचा परिणाम लेकरावरती काय झाला पाहिजे, परिणाम झाला पाहिजे. म्हणून त्या लेकराला वयाच्या 12 वर्षापर्यंत हे लहान लहान लेकरं आहेत ना, यांच्यावरती संस्कार होऊ द्या. हे मोठे झाल्याच्या नंतर आपल्या मायबापाची मान खाली जाऊ देणार नाहीत, याची खात्री आहे, ध्यानात असू द्या. म्हणून मायबापाची मान जर तुम्हाला उंच व्हायची असेल तर संस्कार खूप महत्वाचे, संस्कार महत्वाचे आहेत. म्हणून संत महात्म्यांनी या समाजावरती संस्कार दिले. म्हणून संत हे या जनसामान्यापेक्षा वेगळे आहेत. संत हे जनसामान्यापेक्षा विशेष आहेत. का विशेष आहेत, कारण जे ते हरीचे दास जन्म घेती, जय हो पावन तो देश, वाह वाह. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. का विशेष, त्या हरीच्या दासाच्या कुळामध्ये जन्म घेतात, त्या पवित्र देशामध्ये जे जन्म घेतात ना, आणि जन्म घेऊन समाजाच्या कार्यासाठी जे झटतात त्यांना विशेष संत म्हणतात, विशेष संत म्हणतात. लक्षात असू द्या, संत याच्यासाठी विशेष असतात, सर्वसामान्यामध्ये राहतात.
पण प्रगट स्वरूपामध्ये ओळखू येऊ देत नाहीत. त्यांना संत म्हणतात आणि संतांमध्ये आपल्यामध्ये एवढाच भेद आहे. संत हे प्रगट स्वरूपामध्ये वास्तव्याला येतात आणि आपण सर्वसामान्यासारखं राहतात. म्हणून ते संत विशेष असतात ज्या कुळाच्या हरिदासाच्या कुळामध्ये संत महात्मी जन्माला येतात. कोणत्या? ज्या हरीच्या दासाच्या कुळामध्ये सतत नामचिंतन चालू असतं ना, त्या हरीच्या दासाच्या कुळामध्ये संत जन्माला येतात. त्या हरीच्या दासाच्या कुलपरंपरेमध्ये सतत नामचिंतनाची साधना चालू राहावी याच्यासाठी जन्माला येतात. अक्कल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. त्या हरीच्या दासाच्या कुळामध्ये ते संत महात्मे ती व्यक्ती जन्माला येतात आणि मग नामदेव महाराज सांगतात त्या हरीच्या दासाच्या कुळाला आशीर्वाद देतात. या हरीच्या दासाच्या कुळामध्ये असेच व्यक्ती जन्माला येऊ द्या जे नामचिंतन करणारे सतत असावे, असे असावे. म्हणून संत हे विशेष आहेत. का विशेष आहेत? विचार करा. बघा तुम्ही, या जगतामध्ये 3 व्यक्ती विशेष आहेत. ऐका, कोण कोण विशेष आहेत या जगतामध्ये? देशाची सेवा करणारे आर्मीवाले, मिलिटरीमॅन विशेष आहेत. का विशेष आहेत? असल्या थंडीमध्ये तुम्ही पांघरून घेऊन बसलात. अहो, बर्फवृष्टी काश्मीरमध्ये होत आहे. कमर इतक्या बर्फामध्ये आज तुम्ही इथं काय बसला असतात? आज इथं तुम्ही काय तुमची हिंमत होती बसायची? ते सीमेवरती बसलेले आहेत. हो, ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी. ऐका, लक्षात असू द्या. त्या देशाची सेवा करणारी माणसं तिथं उभा आहेत आणि इथं आपण ह्याचं वैर त्याचं वैर, ह्याचा धुरा त्याचा धुरा. काय तुमच्या जीवनाला अस्तित्व आहे? हो, काय जीवनाला अस्तित्व आहे सांगा? आपल्यासाठी तिथं बंदूक घेऊन तयार आहेत ते. तुम्ही काय मंडपात बसला असता तिथं? ते जर तिथं उभा नसते तर काय सप्ते झाले असते दादा? झाले नसते. त्यांचे उपकार आहेत म्हणून ते विशेष आहेत. त्यानंतर दुसरे विशेष जीवनामध्ये आल्याच्या नंतर काहीतरी विशेष करून जा. दुसरा व्यक्ती विशेष कोणता आहे? जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सतत रक्तदान करतो तो व्यक्ती विशेष आहे. का? एखाद्याचा जीव रक्ता वाचून वाचतो. हो, म्हणून रक्तदान. जर तुम्हाला तुमचा वाढदिवसच करायचा असेल ना, वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी एखाद्या व्यक्तीने रक्तदान करावं. 1 पिशवी जरी तुम्ही दान केलात आणि ती व्यक्ती, ती पिशवी जर एखादा मनुष्य मरू लागला, ती जर तिथं पिशवी कामाला गेली ना, आयुष्यभर केलेलं पुण्य आणि 1च पिशवीत झालेलं पुण्य आयुष्यभर किती पाप करू दे, 1च पिशवी तुमची कामाला येते. म्हणून लक्षात असू द्या. आणि तिसरी जी आहे ना, योग्य पद्धतीनं तिसरी जी सांगितलेलं आहे ना, एकमेकांना सहाय्य करा, एकमेकांना चांगलं वागा, एकमेकांमध्ये सहानुभूतीची भावना द्या आणि संत महात्म्यांच्या विचारावरती चला, चांगलं काम करा. हे 3 विशेषत्व आहेत. म्हणून जीवनामध्ये चांगलं करायचं. बघा, पूर्वीच्या शाळेमध्ये गीत राहायचे. हो, कोणते गीत? करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीनपद दलित. लक्षात असू द्या. पहिलं गीत कानावरती आलं ना की माणसाचे मंत्र मुग्ध व्हायचे, प्रफुल्लित व्हायचे. आता शांताबाई आलं का नाही? आलं का शांताबाई? माणसं विचित्र होत चालले. लक्षात असू द्या. हे कामाचं नाही. संत आज गेली 750 वर्षापासून रामकृष्ण हरी हाच आहे मंत्र. रूप पाहता आलोचनी हाच आहे मंत्र. शांताबाई 2 वर्षापूर्वी कुठलं पण गेली की पत्ताही नाही. गाणं प्रत्येक महिन्याला येतं पण त्याच्यात सामर्थ्य नसतं. हो, त्याच्यात तेवढं पॉवरफुल व्यक्तिमत्व सामर्थ्य पाहिजे.
नाही ते सध्या नाही ते, म्हणून संतांच्या मुखातून एक एक वाक्य येऊ द्या. रामकृष्ण हरी सुरू होता क्षणी आमच्या अंगामध्ये पावर भरते हो, माणूस प्रफुल्लित होतो, सामर्थ्य असतं, कारण ते सामर्थ्य संतांच्या मुखावाट आलेलं आहे. म्हणून संत विशेष आहेत. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, त्यांना विशेषत्व दिलेलं आहे, त्यांना विशेष म्हणावं. ज्यांचं सामर्थ्य विशेषत्व आहे पहिल्या चरणामध्ये. संत संगयाचा संत संगयाचा वास सर्व काळ, संत संगयाचा वास सर्व काळ, संत संगयाचा वास सर्व काळ, संत संगयाचा वास सर्व काळ. जय हो. संत संगयाचा वास सर्व काळ, जय हो. अनोनिया अवघा बाहेरी, अवघा बाहेरी, संत संगीयाचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, ते मूर्तिमंत जे संत संगेयाचा सतत वास करतात. जो व्यक्ती संत महात्म्यांच्या सहवासामध्ये सतत वास्तव्य करतो ना, तो मूर्तिमंत संत संगेयाचा वास. ज्याचा वास संत महात्म्यांच्या सहवासात आहे ना, तो मूर्तिमंत. मग कलियुगामध्ये संत पाहायचे कुठून महाराज? ते संत पाहायचे कसे? संतांचं अलौकिकत्व कसं असतं आम्हाला कळू द्या ना. ते